शेतकरी मित्रांनो, तुम्हीही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि जर तुमचीही पीएम किसानचे पैसे अजूनही बरेच वर्ष फॉर्म भरून झाले आणि अजूनही पैसे येत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही एक छोटीशी चूक तुमचे पैसे थांबवू शकते मित्रांनो. किंवा जर तुम्ही मी जे उपाय तुम्हाला सांगणार आहे ते जर केले तर तुमचे पीएम किसानचे पैसे तुम्हाला परत सुद्धा मिळू शकतात मित्रांनो. आणि तो एक हप्ता नाही मित्रांनो, सर्व हप्ते तुम्हाला परत मिळू शकतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पीएम किसान योजना 2026 ची नवीन अपडेट काय आहे, सोबतच पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, यानंतर 90% शेतकरी कोणत्या चुका करतात आणि जर तुमचे पीएम किसानचे पैसे येत नसतील तर त्यासाठी तुम्हाला काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत, सर्व डिटेल माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर यासाठी तुमचं काम काय आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या पीएम किसानची A to Z माहिती मिळणार आहे. तर पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात मित्रांनो. हो, म्हणजे वर्षाला 6,000 रुपये दिले जातात आणि ते तुम्हाला 3 हप्त्यांमध्ये, म्हणजे साधारणतः 2 ते 3 महिन्यानंतर एक इन्स्टॉलमेंट, बरोबर, म्हणजे एक हप्ता, बरोबर. तर अशा पद्धतीने प्रत्येक हप्त्याला 2,000 रुपये असे मिळून 6,000 रुपये तुम्हाला दर वर्षाला पीएम किसान योजनेअंतर्गत थेट तुमच्या डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. लक्षात घ्या मित्रांनो, डीबीटी म्हणजेच काय, तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट 2,000 रुपये पीएम किसान योजनेचे पाठवले जातात मित्रांनो. आणि वर्षाला तुम्हाला 6,000 रुपये असे टोटल दिले जातात. 2026 मध्ये मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन अपडेट आहे की ज्या शेतकऱ्यांचं EKYC कंप्लीट नसेल, त्यानंतर लँड सीडिंग तुमची कंप्लीट नसेल, सोबतच तुमच्या आधार कार्डला बँक लिंक नसेल तर तुम्हाला पीएम किसानचे यापुढे पैसे मिळणार नाही आहेत मित्रांनो. हो, क्लिअर कट सांगतो बघा, जर तुमचं EKYC कंप्लीट नसेल, लँड सीडिंग कंप्लीट नसेल किंवा तुमच्या आधार कार्डला तुमचं बँकेचं खातं लिंक नसेल तर तुम्हाला यापुढे पीएम किसानचे पैसे मिळणार नाही आहेत मित्रांनो. तर यामध्ये मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे की फक्त पीएम किसानच्या यादीत माझं नाव आहे तर मला पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल. तर असं नाही आहे मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी EKYC कंप्लीट करावी लागणार आहे. त्यानंतर तुमच्या जमिनीची भौतिक चाचणी, म्हणजे ज्याला आपण लँड सीडिंग म्हणतो, भौतिक चाचणी अर्थात तुमच्या सातबाऱ्याला पीएम किसानची लिंक करणं, म्हणजे ज्याला आपण लँड सीडिंग किंवा भौतिक चाचणी म्हणतो पीएम किसान योजनेची, बरोबर. आणि त्यानंतर तुमच्या बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक असणं मित्रांनो, आणि ते बँकेचं खातं चालू पाहिजे. तर या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो मित्रांनो, आणि यापुढेही सुद्धा मिळेल. पण कोणत्या कंडिशनमध्ये, तर त्या कंडिशन तुम्हाला पुढे सांगतो. चला, यानंतर मित्रांनो बघा, 90% शेतकरी काय चुका करतात. आजही महाराष्ट्रात मित्रांनो बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांना 90% ते चुका करतायत पीएम किसान योजनेमध्ये आणि वारंवार चक्रा मारतायत आणि परत घरी आले की मग आपले व्हिडिओ असतील काही असतील, व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याचशा कमेंट करता की सर चक्रा मारतोय वारंवार, काही फायदा होत नाहीये. तर मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला क्लिअर बघा, शासन जर बघा आता एखादं शासनाने योजना काढली तर ती तुमच्यामध्ये भेदभाव करू शकत नाही मित्रांनो. हो, तुमच्यामध्ये भेदभाव करणार आहे का, नाही. की समजा आता माझा तालुका आहे, माझ्या तालुक्यात सर्व योजना बरोबर देते आणि एखादा दुसरा तालुका आहे तिथं योजना चुकीच्या देते, असं तर शासन करू शकत नाही. शासनाने एखादी योजना जर काढली तर ती सर्वांसाठी समान असते, हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे, बरोबर. परंतु तुमच्या ज्या ग्राउंड लेवल, म्हणजेच तुमचे जे ग्राउंड लेवलवर जी तुमची कार्यपद्धती आहे किंवा जी इतर शासकीय सिस्टीम आहे मित्रांनो, त्यामधून तुम्हाला एखाद्या वेळेस गैरसमज होऊ शकतो किंवा तुमचा गैरप्रकार होऊ शकतो मित्रांनो. तुम्हाला एखाद्या वेळेस लेट प्राधान्य किंवा लेट लाभ मिळू शकतो. परंतु शासन तर वरतून तुम्हाला एखादी योजना देण्याच्या वेळेस त्यामध्ये भेदभाव करू शकत नाही की ही योजना दिली आहे तर या शेतकऱ्यांना उशिरा लाभ द्या, या शेतकऱ्यांना लवकर लाभ द्या, असं तर शासन करू शकत नाही मित्रांनो, बरोबर. तर यामध्ये मित्रांनो बरेचसे 90% शेतकरी काय चुका करतात, तर बघा बरेचसे शेतकऱ्यांचं मित्रांनो अजूनही आधार कार्ड पीएम किसानची लिंक नाही मित्रांनो, म्हणजेच पीएम किसान योजनेत त्यांची EKYC केलेली नाही आहे मित्रांनो. हो, बरेचशा शेतकऱ्यांना अजूनही EKYC काय आहे हे माहीत नाही मित्रांनो. तर तुम्हाला आत्ताच सांगतो बघा, EKYC म्हणजे काय, तर तुम्हाला EKYC तुमच्या पीएम किसान योजनेत करावी लागते. पीएम किसान योजनेत तुमचं आधार कार्ड पीएम किसान योजनेशी जोडणं ही झाली तुमची पीएम किसान योजनेची KYC, आणि तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड जोडणं ही झाली तुमची बँकेची EKYC. लक्षात आलं.
तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला PM किसान योजनेत बँकेची सुद्धा EKYC करावी लागते आणि PM किसान योजनेची सुद्धा EKYC करावी लागते मित्रांनो. अशा 2 EKYC तुम्हाला कराव्या लागतात. ही गोष्ट आता लक्षात घ्या मित्रांनो. यानंतर तुमच्या मनातील सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. त्यानंतर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं अजूनही PM किसान योजनेमध्ये लँड सीडिंग केलेलं नाही मित्रांनो. हो, शासन तुम्हाला वारंवार सूचना देते लँड सीडिंग करून घ्या, लँड सीडिंग करून घ्या, परंतु अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीची भौतिक चाचणी म्हणजे PM किसान योजनेमध्ये भौतिक चाचणी केलेली नाही आहे मित्रांनो. तर तुमच्या जमिनीची जर तुम्ही लँड सीडिंग केली लवकरात लवकर तर तुम्हाला लगेच PM किसान योजनेचे जर पैसे वगैरे थांबले असतील तर ते डायरेक्ट तुमच्या खात्यात पाठवायला सुरुवात होईल मित्रांनो. यानंतर पुढे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर ID काढलेला नाही आहे मित्रांनो. PM किसान योजना बघा, तुम्हाला आत्ताच सांगतो, जर तुम्ही फार्मर ID काढला मित्रांनो किंवा जर तुम्हाला शासनाच्या केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, कोणत्याही शासकीय योजनाचा ज्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे आणि इतरही, तर तुम्हाला जर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा तर फार्मर ID तुम्हाला काढावा लागणारच आहे आणि लागणारच आहे मित्रांनो. तो तुम्हाला सुटणार नाहीये. फार्मर ID तुम्हाला तुमच्या सातबाऱ्याचा काढावाच लागणार आहे आणि तो कशा पद्धतीने काढावा लागणार आहे यावर आपल्या चॅनलवर डिटेल व्हिडिओ आहेत मित्रांनो, तुम्ही जाऊन बघू शकताय. पण फार्मर ID जर तुम्ही काढला तर तुम्ही या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. जसं तुमच्या शेतकऱ्यांसाठी आता बघा महा-DBT ह्या योजना आहेत. PM किसान योजना तुमची फार्मर ID वरच चालते मित्रांनो. PM किसान योजनेमध्ये सुद्धा फार्मर ID कंपल्सरी मागितलाच जातोय आणि इतर सुद्धा बऱ्याचशा कृषी विभागाच्या योजना आहेत मित्रांनो की ज्यामध्ये फार्मर ID हा कंपल्सरी मागितला जातोय. आणि अजूनही बरेचसे शेतकरी असतात की ज्यांनी फार्मर ID काढलेला आहे परंतु त्याला त्यांचा उपयोग म्हणजे तुमच्या फार्मर IDचा उपयोग काय आहे हे त्यांना माहितीच नाहीये. तर तुम्हाला PM किसान योजनेमध्ये फार्मर ID कंपल्सरी द्यावाच लागतो मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जर PM किसान योजनेचा यापुढे लाभ घ्यायचा असेल किंवा आता सुद्धा तुम्ही जर लाभ घेत असाल तर फार्मर ID तुम्हाला काढावा लागणारच आहे आणि तो तुम्हाला इथं द्यावा लागणारच आहे. यानंतर मित्रांनो बरेचसे शेतकरी असेल की ज्यांची सामायिक क्षेत्र असते बरोबर, तर सामायिक क्षेत्रामध्ये त्यांनी मी आधी सांगितलं तुम्हाला की त्यांचं जमिनीचं रेकॉर्ड अपडेट नसतं मित्रांनो. हो, म्हणजे तुमच्या सातबाऱ्यामध्ये जो आधीचा सातबारा आहे त्यामध्ये ती नावं तशीच पडलेली असतात आणि त्यावरच ते PM किसानचं रेकॉर्ड अपडेट करतात. आणि यामध्ये काय होते बघा, तुम्हाला सांगतो, एखादे वडील असतील किंवा एखाद्या महिलेचे पती वगैरे असतील ते PM किसान योजनेचा लाभ घेतात बरोबर, आणि अकस्मात एखाद्या वेळेस जर देव ना करो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मृत्यू झाली की परत ते तुमचं PM किसानचा रेकॉर्ड तिथं स्टॉप होतं मित्रांनो. हो, म्हणजे PM किसानचा लाभ त्या शेतकऱ्यांचा स्टॉप होतो कारण तो शेतकरी मृत्यू पावला त्याच्या मृत्यूनंतर ते रेकॉर्ड तसंच पडलेलं असते, तुम्ही त्याला अपडेट करत नाही. तर अशामुळे सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या नंतर पैसे थांबतात मित्रांनो. तर तुम्हाला तुमच्या जमिनीचं रेकॉर्ड अपडेट करायचं, जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू वगैरे झाला असेल तर तुम्ही लवकरात लवकर तिथं त्यांची पत्नी असेल किंवा त्यांची मुलं बाळं असतील त्यांना वारस लावून घ्या आणि त्यांना वारस लावल्यानंतर परत त्यांच्या पत्नीच्या नावे किंवा त्यांच्या मुलांच्या नावे तिथं तुम्ही परत PM किसान योजनेसाठी नवीन अर्ज करा आणि सर्व कागदपत्र प्रॉपर द्या मित्रांनो. कागदपत्र बघा काय काय द्यायची तुम्हाला. PM किसान योजनेमध्ये नवीन अर्ज जरी करायचा असाल, कोणताही शेतकरी असो गोंधळू नका, मी आत्ताच क्लिअर सांगतो तुम्हाला, कोणताही शेतकरी असो महिला असो कोणीही असो, तुम्हाला PM किसान योजनेचं जुनं रेकॉर्ड अपडेट करायचं असेल, नवीन नोंदणी करायची असेल तर कागदपत्र आधार कार्ड, पती पत्नी, मुलं बाळं यांची द्या, सातबारा चालूचा आणि 2019च्या आधीची नोंद, त्यानंतर 2019च्या नंतरच्या चालूच्या नोंदी, या सर्व नोंदी जमा करा. त्यानंतर खाते उतारा तो सुद्धा जमा करा आणि फार्मर IDची एक प्रिंट सुद्धा तुम्हाला जमा करायची. हे सर्व जमा केलं तरच तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो. हो, तुमची PM किसान योजनेची नोंदणी होईल. आणि हे सर्व कागदपत्र तुम्हाला कुठे जमा करायची, तर ऑनलाईन तुम्ही सर्व माहिती भरली म्हणजे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही कागदपत्र तुमच्या कृषी विभागात जमा करायची. आता तहसील कार्यालयात बंद झालेलं आहे, कृषी विभागात जाऊन तुम्हाला तुमची कागदपत्र ही सर्व जमा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढे PM किसान योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होईल. लक्षात आलं. यानंतर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात एक डाऊट असतो की PM किसान योजनेचे पैसे मला मिळत नाहीत, माझे PM किसानचे पैसे येत नाहीत. तुम्हाला सांगतो बघा, PM किसान असो किंवा कोणतीही योजना असो, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये किंवा इतर पैसे आले तोपर्यंत खात्री पटते का? नाही पटत मित्रांनो बरोबर. तर यासाठीच मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला PM किसानमध्ये काय काय चेक करायचं आहे, तर तुमची EKYC कंप्लीट आहे का? डन. लँड सीडिंग तुमच्या सातबाऱ्याची केलेली आहे का? डन. त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का? हो, जर असेल तर करून घ्या, नसेल या गोष्टी सर्व केल्या नसतील तर आताच करून घ्या, कारण त्याशिवाय तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत
झालं. यानंतर मित्रांनो तुम्ही पीएम किसान योजनेचं स्टेटस कसं चेक करू शकता, तर सिंपल गुगलवर पीएम किसान सर्च करा. पहिलाच ऑप्शन येतो पीएम किसान सन्मान निधी, त्यावर क्लिक करा. त्यानंतर पीएम किसान योजनेची ऑफिशियल वेबसाईट उघडते. इथं तुम्हाला खाली काही पर्याय दिलेले असतात. यामध्ये बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. तिथं गेल्यानंतर तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर विचारते मित्रांनो. हो, रजिस्ट्रेशन नंबर विचारते. तर उजव्या बाजूला वरती तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचा नोंदणी क्रमांक माहिती करून घ्या, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तिथं मोबाईल नंबर किंवा आधार नंबर विचारते. तर आता सांगतो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेमध्ये एकतर तुम्ही नवीन नोंदणी करताना तुमच्या भाऊचा, बहिणीचा, आईचा, वडिलांचा, पतीचा असे सर्व मोबाईल नंबर दिलेले असतात. तर यावर तुम्हाला सर्वात चांगला उपाय सांगतो. तुमचा मोबाईल नंबर न टाकता डायरेक्ट आधार नंबर टाका. आधार नंबर टाकला, तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल मोबाईल नंबर, त्यावर OTP जाईल. OTP टाकला की डायरेक्ट तुम्हाला तिथं तुमच्या पीएम किसानचा नोंदणी क्रमांक मिळून जाईल. हा नोंदणी क्रमांक तुम्हाला परत मागे यायचा आहे आणि नोंदणी क्रमांक टाका असं विचारेल. तिथं तुम्हाला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, खाली कॅप्चा भरायचा आहे आणि त्यानंतर खाली व्ह्यू रिपोर्ट या पर्यायावर क्लिक केलं की डायरेक्ट तुमचं पीएम किसान योजनेचं रेकॉर्ड सर्व दिसेल. यामध्ये तुम्हाला EKYC डन आहे का, लँड सीडिंग डन आहे का, म्हणजेच बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का, हे जर तिघं डन दिसले तर डायरेक्ट तुमचे पैसे सुद्धा खाली तुम्हाला ओके दिसतील मित्रांनो. म्हणजे आतापर्यंत तुमचे पैसे सुद्धा येत असतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो पीएम किसान योजनेमध्ये जर तुम्हाला आता यापुढेही 2026 मध्ये जर पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा मित्रांनो, तर मी या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या या सर्व तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो आता तुम्हाला जर तुमचे पीएम किसान योजनेमध्ये काही प्रश्न असतील, तुमचे पैसे येत नसतील किंवा येत जरी असतील तरी मला पीएम किसानमध्ये जर तुमचे पैसे येत असतील तर यस टाईप करा आणि जर पैसे येत नसतील तर नो टाईप करा आणि तुमचा प्रश्न मांडा. मी 100% तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बसलोच आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि तुमचे मित्र वगैरे असतील किंवा नातेवाईक असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा जबरदस्त आणि नवीन सरकारी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. कारण आपली जेव्हा नवीन अपडेट येईल तेव्हा ती सर्वात आधी तुमच्याकडे असेल. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल आणि आवडली सुद्धा असेल. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.